हे गाइस, हम गए थे रिसेंटली दिव्यागढ़ और वहाँ पे हमने किया था एक होम स्टे। और हमें होम स्टे पे एक मालवनी डिश ट्राई करने को मिली, उसे कहते हैं अंबोड़ी। और वहाँ पे हमें ये डिश बना के खिलाई है एक आजी ने, और उन्होंने उस पूरी डिश की रेसिपी भी शेयर की है इसी वीडियो में। डोसा सारखंच असतं हां, फक्त हे जाड असतं, ते थोडं जाड उत्तप्पा टाईप। हां, आपण हे याच्यामध्ये काय काय टाकलंय? त्याच्यामध्ये ना चार ग्लास तांदूळ असेल ना, तर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास उडदाची डाळ असते, एक 4-5 चमचे मेथीचे दाणे असतात। अच्छा। आणि ते सकाळी सगळं भिजत घालायचं, दोन्ही वेगवेगळे टाकायचे, तांदूळ वेगळे आणि मेथीची डाळ आणि उडीद, आणि ते जवळजवळ 5-6 तास भिजले मग ते मिक्सरवर एकत्रच वाटून घ्यायचे। जाडसर एकदम, खूप बारीक पण नाही आणि खूप जाडे पण नाही। आणि मग ते रात्रभर ते पॅक डब्यामध्ये ठेवून द्यायचे तसं, आणि मग सकाळी मग ते पीठ असं डबल आलेलं असतं, जसं इडलीचं पीठ आपण भिजवतो त्या टाईपचं। आणि मग ते झालं की मग ते कसं घट्ट पातळ कसं पाहिजे तर त्याप्रमाणे आपण टाकून घ्यायचे। त्याच्यावर खोबऱ्याची चटणी असते, नंतर सांबार पण करतात, काळ्या वाटाण्याची, कोकणामध्ये खास काळ्या वाटाण्याची आणि आंबोळी हे फेमस आहे। मोदक पण छान होतं। नाही, ते रेव कटला हे दोनच प्रकारे भेटतात आणि ते पार कधीचे काय ते 2-3 दिवस स्कॅनर आहे की कसं वाटतं ते सांगा। कसा आहे? छान आहे।